श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 17 मे पासून या पवित्र अशा अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 16 जूनला हा अधिक मास धोंड्याचा महिना जो आहे तर तो समाप्त देखील होणार आहे. आज 31 मे वार रविवार आणि आजच्या दिवसापासून पुढे फक्त 15 दिवस हा धोंड्याचा महिना बाकी राहिलेला आहे. तर हा जो महिना आहे तर तो साक्षात भगवान श्रीहरी विष्णू देवांना समर्पित मानला जातो. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आपल्याला होईल एवढी सेवा जी आहे तर ती करायची असते. या महिन्यामध्ये आपण केलेल्या कोणत्याही दानाचं, स्नानाचं किंवा उपासनेचं किंवा जे काय आपण उपाय सेवा करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला 33 पटीने प्राप्त होत असतं. कारण की बघा, 33 या अंकाला या अधिक महिन्यात खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच अधिक महिना संपण्या अगोदर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि त्या झाडाला एकदा का होईना नक्की स्पर्श करायचा आहे. यामुळे काय होईल तर आपल्या जीवनामध्ये जी काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव आणि भरभराट होईल. घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल. आपली जी काही रखडलेली कामं आहेत तर ती मार्गी लागतील आणि पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते देखील मोकळे होतील. त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल. आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष, बाधा ज्या आहेत तर त्या देखील दूर होतील. कारण की बघा, आपल्या घराला काही दोष लागलेले असतात किंवा आपल्याला पितृदोष लागलेला असतो. आपल्या घराला तर तो कमी होऊन जाईल. तर हा उपाय किंवा कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला या झाडाला अर्पण करायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. हिंदू धर्मामध्ये काही अशी जी झाडे आहेत, वृक्ष आहेत, त्यांना धार्मिक आणि पौराणिक महत्व हे खूप आहे. या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचं वास्तव्य असतं असं देखील म्हटलं जातं. अशा काही झाडांची जर आपण खास तिथीला विधिवत पूजन केलं, सेवा केली, त्या झाडाला स्पर्श केला तर आपल्या बऱ्याच अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. आणि त्यामध्ये बघा, तुळशीचं झाड असेल, बेलाचं झाड असेल, शमीपत्राचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, वडाचं झाड असेल, अशी जी काही झाडं आहेत तर ती खास विशेष मानली गेली आहे. आणि आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्णाने की पिंपळाचं झाड हे त्यांचंच एक स्वरूप मानलं गेलं आहे आणि त्यांचं स्वरूप असलेल्या या झाडाची जर आपण पूजा केली तर याच कारणामुळे पिंपळाच्या झाडाची जर आपण पूजा केली तर आपल्या घरातील गरिबी, दुःख, दारिद्र्य, पितृदोष जे आहेत तर ते दूर होत असतात. या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख, शांती आणि ऐश्वर्याची आपल्याला प्राप्ती होत असते आणि म्हणूनच आपल्याला अधिक मास संपण्यापूर्वी पिंपळाच्या या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे. यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन तुमची प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होणार आहे. तर हा अधिक मास जो आहे तर तो 15 दिवस अजून राहिलेला आहे. तर या 15 दिवसामध्ये तुम्ही कधीही या पिंपळ वृक्षाला ही एक वस्तू अर्पण करून तुमच्या उजव्या हाताचा जो स्पर्श आहे तर तो करायचा आहे. तुमच्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे. एक प्रभावी मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे तिथे बसून. आता जो अधिक मास आहे म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये धोंड्याचा महिना म्हणतो, मलमास म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणतो.
म्हणून ओळखत असतो। तर तोच महिना भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित आहे आणि भगवान श्रीहरी विष्णुदेवांचेच अवतार म्हणजे भगवान कृष्ण आहेत आणि म्हणूनच आपल्याला या अधिक मासामध्ये या पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे। तर आपण हे 15 दिवस राहिलेले आहे, या 15 दिवसामधील कोणत्याही दिवशी आपण ही एक वस्तू पिंपळ वृक्षाला अर्पण करू शकता। शक्यतो करून तुम्हाला शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला आपण ज्या दिवशी पूजा करणार आहोत किंवा मग तुम्ही आता उद्या म्हणा किंवा त्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती स्वच्छ स्नान करायचं आहे, आपली नित्यपूजा करून घ्यायची आणि एक लोटा भरून घ्यायचा, त्यामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी भरायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे, थोडंसं चंदन मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे पाणी जे आहे तर ते एक गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे। त्याचबरोबर पिवळी मिठाई घ्यायची आहे, पिवळी फुलं घ्यायची आहे, हळदी कुंकू घ्यायचा आहे, अष्टगंध घ्यायचा आहे, कलाव्याचा जो धागा असतो तर तो घ्यायचा आहे आणि जरी नाही भेटला कलाव्याचा धागा तुम्हाला, तर मग तुम्ही आपला जो रीलचा धागा असतो पांढरा तर त्याला तुम्ही लाल पिवळं करायचं आहे, तो घेतला तरी देखील चालणार आहे। फक्त सुती आपल्याला घ्यायचं आहे, असं करून पिवळ्या रंगाचा घ्यायचा। त्यासोबतच आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं, धूप दीप अगरबत्ती नैवेद्य म्हणून तुम्ही पिवळी मिठाई सांगितल्याप्रमाणे घ्यायची आहे। बघा, एका बसण्यासाठी स्वतःला आसन घेऊन जायचं, हे सर्व साहित्य घेऊन फुलं नैवेद्य धूप अगरबत्ती हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे। जिथे पिंपळाचं झाड असेल त्या ठिकाणी जायचं। तिथे गेल्यानंतर सुरुवातीला आपल्याला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं, दिव्याला नमस्कार करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची। यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। आपल्याला हे पाणी जे आहे आणि तिथे आपल्याला बघा आसन टाकून बसायचं आहे आणि हा एक मी तुम्हाला मंत्र जो आहे तर तो सांगणार आहे, तर तो मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, मूलतो ब्रह्मा रूपाय मध्यतो विष्णु रूपेण अग्रता शिव रूपाय वृक्षराजायते नमा आयु प्रजा धन धान्य सौभाग्य सर्व संपदम देही देव महावृक्ष त्वाम शरणागत। हा मंत्र आपल्याला तिथे बसून किमान 108 वेळा जप करायचा आहे। तर ह्या मंत्राचा जप करण्यासाठी आपल्याला रुद्राक्षाच्या माळेचा वापर जो आहे तर तो करायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला नंतर आरती करायची आहे, आरती करून घ्यायची। हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला या झाडाला आपण सूत किंवा जो कच्चा दोरा आपण सोबत घेतलेला आहे लाल पिवळ्या कलरचा कलाव्याचा, तर तो गुंडाळून 7 वेळा परत आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। 11 प्रदक्षिणा करून झाल्या की आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे। एवढा धागा आपल्याला हा सोबत घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा। तुमच्या मनातली जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची। बघा, तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा तुमची कोणतीही इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहात तरी देखील ती पूर्ण होत नसेल किंवा तुमच्यामध्ये काही तुमच्या घराला काही दोष लागलेले असतील, घरामध्ये पितृदोष असेल, त्यामुळे काही घरामध्ये अडचणी अडथळे संकटे येत असतील किंवा मग नवरा बायकोचं पटत नसेल, घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतील, तर ते दूर करण्यासाठी आपल्याला दोन्ही हात जोडून भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय हा अधिक महिना संपण्याच्या अगोदर करायचा आहे आणि आपल्याला उपाय करत असताना मनामध्ये आपल्याला श्रद्धा ठेवायची आहे। उपाय सेवा पूर्ण करून झाल्यानंतर आपण ज्यावेळी घरी परत येतो ना त्यावेळी आपल्याला परत दोन्ही हात जोडून मनोमन क्षमा याचना प्रार्थना करायची आहे की जी काय माझ्याकडून चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा, अशी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा करून आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे। तर पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा वास असतो, म्हणून आपल्याला
हा जो उपाय आहे तर तो अधिक महिन्यामध्ये करायचा आहे. अधिक महिना हा भगवान श्री हरी विष्णुदेवांना समर्पित असतो आणि ज्या महिन्यामध्ये अधिक महिना जो आहे तर तो भगवान श्री हरी विष्णुदेवांना समर्पित असल्यामुळे त्या महिन्यामध्ये जर आपण भगवान श्री हरी विष्णुदेवांची सेवा उपासना केली तर आपल्यावरती माता लक्ष्मी ह्या देखील प्रसन्न होतात. कारण की माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णुदेवांची सेवा भक्ती जी आहे तर ती अतिशय अत्यंत प्रिय मानली जाते. त्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या अखंड निवास करत असतात. कारण की माता लक्ष्मी आपल्याकडे येते पण आपल्या घरामध्येच ती राहत नाही. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अधिक महिना संपण्या अगोदर नक्कीच करून बघा. अधिक महिना संपायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो नक्कीच करायचा आहे. फक्त तुम्हाला सूतक असेल, पिरियड्स असेल तर मग तुम्हाला उपाय करता येणार नाही. उपाय तुम्हाला पिरियड असेल तर मग तुम्ही 5 दिवस टाकून 6व्या दिवशी हा उपाय करू शकता. सूतक असेल तर तुम्हाला 13 दिवस मात्र हा उपाय करता येणार नाही. तेवढं पावित्र्य तुम्हाला सांभाळायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा धोंड्याचा महिना अधिक महिना संपण्याच्या अगोदर या झाडाला स्पर्श करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू अर्पण करायची आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.